अतिवृष्टी व ढगफुटी, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. एक भारतीय हवामान विभागाने तसेच शासनाच्या अधिकृत वाहिन्यांद्वारे अतिवृष्टी, ढगफुटीबाबतच्या जाहीर केलेल्या माहितीवर लक्ष द्या. 2. हवामानविषयक ताजी बातमी मिळवण्यासाठी रेडिओ, टीव्ही व वृत्तपत्राचा वापर करा. 3. अति मुसळधार पावसाचा इशारा असल्यास वा अतिवृष्टी होत असल्यास अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा. अफवांकडे दुर्लक्ष करा. 4. मोबाईल फोन चार्ज करून ठेवा व SMS चा वापर करा. 5. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना व पशु प्राण्यांना सुरक्षित निवारा केंद्र, आश्रयस्थळांमध्ये स्थलांतरित करा. पुराच्या वेळी पशु प्राण्यांना बांधून ठेवू नका. 6. आठवडाभर पुरेल व टिकेल असे अन्न, पाणी व औषधे साठवून ठेवा. 7. नदी, लहान नाले, कालवे, धबधबे, धरणाचा पायथा, वाहते पाणी, सांडपाणी वाहिन्या अशा ठिकाणी अचानक पूर येऊ शकतो, त्यामुळे अशा जागांपासून दूर राहा. 8. कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू पाण्यापासून सुरक्षित जागी ठेवा. 9. सुरक्षितता आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने आवश्यक वस्तूंचा एक आपत्कालीन वस्तुसज्ज प्रथमोपचार पेटी तयार करा. 10. पडलेले, वाकलेले विजेचे खांब, तुटून लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांपासून लांब राहा. त्यात विजेचा प्रवाह असू शकतो, त्यामुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे. 11. दूषित पाण्याचा वापर टाळा. उकळलेले, क्लोरीन मिश्रित पाणी प्या. 12. घर सोडण्यापूर्वी घरातील वीज, गॅस पुरवठा बंद करा. दरवाजे व खिडक्या बंद करून लाकडी सामान, विजेची उपकरणं उंच सुरक्षित ठिकाणी ठेवा. अशाच आपत्कालीन परिस्थितीच्या विविध अनेक घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.